आणि माझ्या चर्चची मुलगी सोनाली नवगिरे यांनी सुंदर गीत घेतलं आणि पास्टर संजीवन बल्लाळ आज प्रथमच फर्स्ट टाइम मी ऑनलाईन लाईव्ह त्यांना ऐकलं. खरोखर आशीर्वादित अनॉइंटेड वर्शिप. तर सर्व मान सन्मान गौरव त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देऊया. आणि 18 तारखेला मी नगरला येत आहे. 5 वर्ष पूर्ण होत आहेत. तरी 5 वर्ष देवाने चालवलं, आपल्याला इथपर्यंत आणलं आणि यापुढेही तो चालवणारा देव आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्या समक्ष फेलोशिप, समक्ष भेटी होतील, सहभागिता होईल. म्हणून अवश्य 18 तारीख रिझर्व करून ठेवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हे संदेश इतरांशी शेअर करा. आनंद वाटतो की ब्लेसेड फेलोशिपचा देखील यूट्यूब चॅनल सुरू करण्यात आलेला आहे. त्याचाही लाभ घ्या. म्हणजे जर तुम्ही काही संदेश मिस केले किंवा समजले नाही तर पुन्हा तुम्ही त्या चॅनलवर जाऊन ऐकू शकता, पाहू शकता आणि इतरांनाही फॉरवर्ड करू शकता. ओके, रेडी. तर आता आपण त्याच्या वचनाकडे वळूया. पुन्हा एकदा देवाचं वचन सांगण्याची संधी त्याने दिली, त्याबद्दल त्याचे आभार मानतो. आणि सध्या आपण एक महत्वाची सिरीज सुरू केलेली आहे जिचं नाव आहे देवाच्या वचनाच्या भूमीतून चालताना. आणि या मालिकेतला आजचा हा 5वा भाग आहे. आणि आजचा आपला विषय आहे मार्गदर्शन किंवा गायडन्स. आणि हे किती महत्वाचं आहे. आता देवाने त्याच्या वचनामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्याचं कबूल केलेलं आहे. आणि जे मार्गदर्शन आपल्याला पाहिजे किंवा हवं असतं ते त्याच्या आत्म्याने तो आपल्याला प्रगट करतो. आणि हे जे त्याला त्याचं ज्ञान किंवा शहाणपण, बुद्धी मागतात त्यांना तो देतो. म्हणून याकोब त्याच्या पत्रात लिहितो की जो कोणी ज्ञानाने उन्हा असेल त्याने देवाजवळ मागावे. म्हणजे मागणं हे आपलं काम आहे. बरेच वेळेस आपण मागत नाही. आपल्याला वाटतं की आपण आपल्या मनाने करू आणि मग प्रॉब्लेम झाल्यानंतर आपण मागतो, प्रेयर करायला लागतो आणि म्हणून आपली फजिती होती, अडचण निर्माण होते. पण देवाचं जे ज्ञान किंवा बुद्धी आपल्याला उपलब्ध आहे ते व्यावहारिक आणि दैनंदिन जीवनासाठी लागू आहे. आणि आज आणखी एक बाब आपण पाहणार आहोत की कशा रीतीने त्याच्या वचनाने तो आपल्याला चालवतो आणि त्याचं शहाणपण किंवा त्याचं ज्ञान किंवा बुद्धी आपल्याला देतो. आणि एका शब्दात जर सांगायचं झालं ते म्हणजे तो शब्द आहे मार्गदर्शन. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मार्गदर्शनाची गरज असते. मग ते राजकीय क्षेत्र असो, धार्मिक असो, शैक्षणिक असो, कौटुंबिक असो, काउन्सिलर्स किंवा मार्गदर्शक, सल्लागार यांची आवश्यकता आहे. पण आनंदाची गोष्ट ही की देव स्वतः त्याच्या आत्म्याने आपल्याला मार्गदर्शन करायला तयार आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला मार्गदर्शन मिळतं किंवा आपण मार्गदर्शन घेतो तेव्हा आपल्या आयुष्यातल्या कितीतरी प्रॉब्लेम, कितीतरी समस्या आपण टाळू शकतो. कितीतरी गोष्टी ज्या होतात त्या आपण टाळू शकतो जर आपल्याला माहित असतं की काय करायचं आणि काय नाही. जर आपल्याला मार्गदर्शन मिळालं प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक सिच्युएशन मध्ये. आणि हे सर्व देवाने त्याच्या वचनामध्ये आपल्याला उपलब्ध केलेलं आहे. आणि म्हणूनच या सिरीजचं नाव आहे देवाच्या वचनाच्या भूमीतून चालताना. त्यांच्यासाठी वचनाची भूमी होती, आता आपल्याला या काळात वचनाची भूमी आहे. आणि देवाने यहोशूआला सांगितलं की ज्या भूमीवर तू पाऊल ठेवशील ती मी तुला दिलेली आहे. म्हणजे नव्या करारात ज्या वचनावर आपण विश्वासाने पाऊल ठेवू आणि आपलं करून घेऊ ते त्याने आपल्याला दिलेलं आहे, त्या वचनात लिहिलेलं आहे. आता स्तोत्र 37 आणि वचन 4 आणि 5 यामध्ये मार्गदर्शनाबद्दल परमेश्वराने काय लिहिले जरा वाचूया. स्तोत्र संहिता 37 वचन 4 आणि 5. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे म्हणजे परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझा मनोरथ पूर्ण करील. आणि आता ऐका, आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील.
स्तोत्र 37:4 आणि 5. आता चौथं जे वचन आहे त्या चौथ्या वचनामध्ये कोणत्या प्रकारच्या लोकांना मार्गदर्शन मिळू शकतं, कोणते लोक पात्र आहेत हे सांगितलेलं आहे. आणि दुसऱ्या वचनामध्ये ते वचन आहे की ते मार्गदर्शन कसं मिळू शकतं. आणि ते असं की आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव. म्हणजे म्हणजे आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि मग देव आपल्यासाठी करणार आहे. आता हे जे अभिवचन आहे याच्याकडे ज्यावेळेस आपण याच्याकडे पाहतो, याच्यावर विचार करतो, त्यावेळेस पहिली गोष्ट आपल्याला ही आढळून येते की परमेश्वर देव किंवा परमेश्वराचं मार्गदर्शन कोणत्या टाईपच्या लोकांना उपलब्ध आहे. म्हणजे सर्वांना नाही, ते विशिष्ट प्रकारच्या लोकांसाठी देवाने त्याचं मार्गदर्शन उपलब्ध केलेलं आहे. विशिष्ट प्रकारच्या लोकांनाच तो चालवतो, मार्गदर्शन करतो. आणि म्हणून तो म्हणतो की परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल. म्हणजे म्हणजे परमेश्वराच्या ठाई ज्यावेळेस आपण आनंद करतो त्यावेळेस तो आपले मनोरथ पूर्ण करण्याचं वचन देतो. आता मी ज्यावेळेस नवीन विश्वासणारा होतो तेव्हा मला या वचनाचा अर्थ असं आहे असं वाटत होता की आपण जे काही करतो देवाला आनंदित करण्यासाठी किंवा ज्या गोष्टीने देव आनंदित होतो त्याला जे पाहिजे ते जेव्हा आपण करतो त्यावेळेस आपल्याला जे पाहिजे तो आपल्याला देतो असं मला वाटत होतं. या वचनाचा अर्थ आहे. परंतु कालांतराने असं कळलं देवाच्या आत्म्यात वचनात वाढल्यानंतर की ह्या वचनाचा अर्थ तेवढाच किंवा तसं नाही आहे. ह्या वचनाचा अर्थ असा आहे की ज्यावेळेस आपल्या इच्छा आकांक्षा ज्यावेळेस आपण परमेश्वरामध्ये राहू त्याच्या मध्ये आनंद करतो, त्याच्या ठाई आपण त्याच्या ठाई आहोत, ख्रिस्ताच्या ठाई आहोत, हे आपल्याला कळताना आपण जेव्हा आनंद करतो त्यावेळेस तो आपले मनोरथ पूर्ण करतो. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये आनंद करतो तेव्हा आपण त्याच्यामध्ये तृप्त राहतो. आपल्याला आणखी काही गोष्टीची परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार म्हणजे तो पुरेसा आहे, देव प्लस मला काही नको आहे. त्यावेळेस जेव्हा आपण त्याच्यामध्ये आनंद करतो त्यावेळेस तो आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करतो, आपले मनोरथ पूर्ण करतो. आणि एवढंच नाही तर त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या इच्छा, त्याची काय इच्छा आहे आपल्यासाठी ती इच्छा आपल्या मनात घालतो. आणि मग आपल्या इच्छा आकांक्षा बदलू लागतात. आपले अँबिशन किंवा महत्वाकांक्षा, आपले प्लॅन बदलू लागतात. तोपर्यंत आपण स्वकेंद्रित असतो, स्वतःपुरता विचार करत असतो. स्वतःला काय पाहिजे, स्वतःच्या दृष्टीने काय योग्य, हे आपल्याला वाटतं की असंच देवाने केलं पाहिजे, हेच केलं पाहिजे, हेच दिलं पाहिजे. पण जेव्हा आपल्या इच्छा आणि आकांक्षा त्याच्याशी जुळायला लागतात, आपले विचार देवाच्या विचाराशी आणि त्याच्या वचनाशी जुळायला लागतात, त्यावेळेस त्याच्या इच्छा आकांक्षा तो आपल्या मनात घालतो. आणि ह्या रीतीने तो आपलाही आनंद पूर्ण करतो, आपले मनोरथ आणि त्याची योजना सिद्धीस नेतो. म्हणून देवामध्ये आनंद करणं, देवाच्या ठाई आपण आहोत, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला हे कळून आपण त्याच्यामध्ये आनंद करू लागतो, बघा, परिस्थितीमध्ये नाही, लोकांमध्ये नाही, तर ख्रिस्तामध्ये किंवा देवामध्ये, की तो आपल्यामध्ये, आपण त्याच्यामध्ये आहोत, हे जेव्हा आपल्याला प्रकटीकरण होतं आणि मग आपण रिलॅक्स राहतो, अस्वस्थ होत नाही, बेचैन राहत नाही, आपण त्याच्यामध्ये आनंदित होतो की बाहेर परिस्थिती कशी असो, बाहेर काही हो, की मी त्याच्या हातात आहे, त्याचा आत्मा त्याने मला दिलेला, मी त्याच्या ठाई आहे, ह्याच्यामध्ये आपण आनंद करतो. त्यावेळेस ह्या गोष्टी घडायला लागतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं की आपण जे स्वार्थी किंवा स्वार्थपणा किंवा स्वकेंद्रितपणा हा हळूहळू दूर व्हायला लागतो. आणि देव त्याच्या आत्म्याने त्याचे विचार, त्याच्या योजना आपल्याला प्रगट करायला लागतो, त्याच्या इच्छा आपल्या मनामध्ये घालायला लागतो आणि आपलं त्याची इच्छा पूर्ण करण्याची आपोआप इच्छा होऊ लागते. म्हणजे मी सेवक किंवा पाळक होईल, व्हावं ही माझी इच्छा नव्हती. सेवा करावी ही होती, पण नेमकी कोणती करावी हे माहीत नव्हतं. परंतु करायला पाहिजे, केली पाहिजे वाटत होत. पण जसं वचनात
त्याच्यामध्ये वाढत गेल्यानंतर जगी गोष्टी इतर गोष्टीपेक्षा हे कार्य महत्वाचं आहे, हे काम महत्वाचं आहे, हे असं वाटू लागतं. त्याच्या अगोदर वेगळे प्लॅन, वेगळ्या योजना होत्या, की मी इकडे जाईल, असं करेल, तसं करेल, फॉरेनला जाईल वगैरे वगैरे. परंतु नंतर त्या इच्छा आपोआप बदलायला लागल्या आणि मग देव त्याची इच्छा आपल्यामध्ये देतो आणि मग त्याने जे निवडलेलं काम आहे आपल्यासाठी किंवा ज्या कामासाठी आपल्याला निवडलेलं आहे ते आपण आपोआप करावे आणि या रीतीने परमेश्वर त्याच्या आत्म्याने कार्य करतो. आता पुढच्या वचनात सांगितलं की कोणत्या प्रकारच्या लोकांना, तर कोणत्या प्रकारच्या लोकांना मार्गदर्शन मिळतं, जे देवामध्ये आनंद करतात, वस्तूंमध्ये, आशीर्वादामध्ये, लोकांमध्ये नाही, देवामध्ये आनंद करतात त्यांना. त्यांच्या मनोरथ तो पूर्ण करतो, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो आणि त्याच्या इच्छा, त्याच्या योजना आपल्या इच्छा आणि योजनेपेक्षा कितीतरी पट चांगल्या आहेत. आपले प्लॅन, आपल्या इच्छा घडून येतीलच याची गॅरंटी नाहीये, पण ज्यावेळेस तो त्याच्या इच्छा, त्याच्या योजना आपल्या मनात घालतो ते करण्यासाठी, आपल्याला ही गॅरंटी असते की ते कधी फेल जाणार, कारण तो आपल्या बरोबर आहे आणि त्याने त्याची योजना, त्याच्या इच्छा आपल्यामध्ये घातल्या म्हणून आपण ते काम करत आहोत. हे जे तुम्हाला मी वचन सांगत आहे, सेवा करीत आहे, वचन सांगावं किंवा शिकवावं, वचन गाजवावं, ही इच्छा त्याने माझ्या मनात घातली की मला समजणं पुरेसं नाहीये किंवा इतर गोष्टी इतक्या महत्वाच्या नाहीये, पण सर्वात महत्वाचं जे आहे ते हे की देव कोण, तो कसा आहे, कसा नाहीये, त्याची योजना काय आहे, त्याने आपल्यासाठी काय केलं, हे लोकांना सांगावं, ही इच्छा माझ्या मनात घातली आणि मग मला ती इच्छा उत्पन्न झाली. मग मी त्याच्या सानिध्यात राहून वचनाचा अभ्यास करू लागलो आणि मग सेवेचे दार उठाले. म्हणजे ज्या कार्यासाठी मला निवडलेलं होतं ते कार्य करण्याची इच्छा माझ्या मनात झाली, त्याने घातली, मग ते करू लागलो. ज्या कार्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे आणि तुम्हाला आता इतर गोष्टीचं महत्व वाटतं त्याचं नाही, पण द्विधा मनस्थिती आहे की नाही देवाचं कार्य केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, पण ज्यावेळेस त्याच्या आत्म्यात, वचनात वाढाल, त्याची इच्छा तो तुमच्या मनात घालील, तुम्ही आपोआप त्याची इच्छा पूर्ण करू लागता. आता 5वं वचन बघा, स्तोत्र 37:5. हे जर आपण त्याच्यामध्ये आनंद केला तर त्यांनी काय वचन दिलेलं की कसं तो आपल्याला मार्गदर्शन करतो. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून द्या. जीवितक्रम म्हणजे डेली रुटीन, दैनंदिन, रोज सकाळ ते संध्याकाळ आपण काय करतो ते. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, तो तुझी कार्यसिद्धी करेल. स्तोत्र 37:5. आता हिब्री भाषेत असं लिहिलेलं आहे की आपला जीवितक्रम परमेश्वर सोपून दे. सोपून दे त्या ठिकाणी जो हिब्री शब्द आहे तो म्हणजे जसं धान्याचे ओझे पाठीवर घेऊ, ते गाडीतून उचलून त्या ठिकाणी नेऊन टाकतात, त्यावेळेस ते पाठीवर घेतात आणि मग त्या ट्रक किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर ते फक्त असं करून ते सोडून देतात आणि मग ते भरलेलं पोतं खाली पडतं. या अर्थाने हा तो शब्द वापरलेला हिब्री भाषेत की आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे. म्हणजे जे काही ओझं आहे की आज हे करायचं, उद्या ते करायचं, तिकडं जायचं, हे जे काही काळजी, जे काही चिंता, जे काही ओझं आहे ते त्याच्यावर सोपून दे. म्हणजे आपण उचलून घेतो, आपल्या मनामध्ये ते प्लॅन, त्या योजना येतात, पण प्रार्थना केल्यानंतर आपण जसं काही ते पोतं जसं असं टाकून देतात तसं आपण त्याच्यावर टाकून द्यायचं. परत उचलण्याचा, परत त्या गोष्टीवर विचार करायचा नाही की खरंच देव ते करेल का, खरंच होईल का. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण ते पोतं जसं काही उचलतो, प्रार्थनेतून देवाजवळ नेतो आणि प्रार्थना संपली की परत उचलून चालायला लागतो. परत त्या गोष्टीचा विचार करायला लागतो. परत असे विचार ते समजा जर नाही झालं तर मग आपण लगेच प्लॅन बी तयार करायला, समजा देवाने नाही केलं तर मी हे करेन. आणि ह्याच्यामुळे काय होतं की त्या वचनानुसार आपल्याला देवाचं मार्गदर्शन मिळत नाही आणि जे आपल्याला पाहिजे ते प्राप्त होत नाही, आपण निराश होतो. म्हणून दुसरी जी गोष्ट या वचनात जे सांगितलंय की सोपून देणं. आता सोपून
परमेश्वराला सोपवून देणं ही एक ऍटिट्यूड किंवा दृष्टिकोन आहे. हा मनाचा निश्चय आहे की मी आजपर्यंत पाठीवर ओझं, डोक्यावर ओझं वाहत आलेलो आहे, पण इथून पुढे मी काळजी करणार आहे. कारण त्याचं वचन सांगतं कशाविषयी चिंता करू नका. आणि जर मी चिंता करतो तर त्याच्या वचना विरुद्ध वागतो. जर मी म्हणतो माझा विश्वास आहे तरी चिंता करतो, तर मी त्याचा अपमान करतो. तर पहिली गोष्ट काय आहे, या वचनात सांगितली की आपला दृष्टिकोन समर्पण करणं, सोपून देणं ही एक कृती आहे. की आज सकाळी मी अमुक अमुक गोष्ट, अमुक अमुक ओझं परमेश्वराला सोपवून दिलेलं आहे. म्हणजे ही कृती केलेली प्रार्थनेतून. आणि मग ते सोपवून दिल्यानंतर काय करायचं ते पण सांगितलेलं आहे त्या वचनामध्ये. ऐका, आपला जीवितक्रम परमेश्वराला सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव किंवा भरोसा ठेव. आपण म्हणतो ना की तो भरोशाचा माणूस नाही. भरोसा म्हणजे की तो आपल्याला धोका देणार नाही. भाव किंवा भरोसा ठेवणं म्हणजे देवावर जर सोपवलं तर तो आपल्याला धोका देणार नाही. तो विश्वासू व न्यायी आहे. हा विश्वास. सर्वच म्हणतात आमचा विश्वास आहे, विश्वास आहे, म्हणून आम्ही प्रार्थना करतो. पण कोणता विश्वास? भरोसा आहे का? देव भरोशाचा देव आहे का? हो, तो भरोसा ठेवण्याजोगा देव आहे. हे जर कळलं तरच तुम्ही भरोसा ठेवा. पण तुम्हाला जर माहित असेल, देवाबद्दल जर गैरसमज असेल, शंका असेल, देवाने असं क्या केलं, तसं का झालं, असं व्हायला पाहिजे असं, तर तुमचा भरोसा त्याच्यावर राहणार नाही. प्रार्थना करायची म्हणून तुम्ही करा, की दुसरं काही ऑप्शन नाही म्हणून प्रार्थना करा, किंवा सगळं काही झाल्यावर प्रार्थना करा, तर याला भरोसा म्हणत नाही. सगळं होण्याच्या अगोदर, करण्याच्या अगोदर प्रार्थना करणं याला भरोसा म्हणतो, त्याला विश्वास म्हणतो. आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझे कार्य सिद्धी करेल. म्हणजे ही अट आहे. पहिली गोष्ट त्याच्यावर सोपवून देणं, आणि दुसरी गोष्ट त्याच्यावर भरोसा ठेव. जोपर्यंत होत नाही, ते मिळत नाही, तोपर्यंत भरोसा ठेवणं. आणि मग ती प्रॉमिस, ते वचन आहे की तो तुझी कार्यसिद्धी करेल. तो मग ज्यावेळेस आपण त्याच्यावर सोपवतो त्यावेळेस त्याची जबाबदारी असते की आपल्याला पुढे कसं चालवायचं. म्हणून पहिली गोष्ट आपला दृष्टिकोन म्हणजे कृती, म्हणजे त्याच्यावर सोपवणं. दुसरी गोष्ट सोपवल्यानंतर, प्रार्थना केल्यानंतर भरोसा ठेवणं, विश्वास ठेवणं की तो देईल. तो भरोशाचा देव आहे, हा विश्वास. आणि तिसरी गोष्ट सांगितलेलं आहे की ह्या दोन गोष्टी केल्यानंतर तो तुझी कार्यसिद्धी करेल. ते कार्यसिद्धीच नाही, हे देवाचं वचन आहे. म्हणजे पहिली गोष्ट आपण आपला मार्ग त्याच्यावर सोपवतो, आपला जीवितक्रम. नंतर सोपवल्यानंतर आपण भिस्त ठेवून, भरोसा ठेवून, अपेक्षा करत वाट पाहत राहतो. आणि ज्यावेळेस तसं करतो, त्याच्यावर अवलंबून राहतो देवा, त्यावेळेस तो ते घडवून आणतो. म्हणजे जे काही आपण निर्णय घेतला त्याच्यावर सोपवण्याचा, जे काही आपण त्याला समर्पित केलेलं आहे, त्याच्याबद्दल परमेश्वर कार्य करीत असतो. योग्य वेळी ती गोष्ट देत असतो, ते घडवून आणत असतो. आणि हे जसं काय बँकेत जाऊन आपले पैसे डिपॉझिट करणं, की आपण आपले पैसे घेऊन बँकेत जाऊन डिपॉझिट करतो, हे म्हणजे आपले पैसे बँकेला सोपवून देणं. मग नंतर बँकेत पैसे टाकल्यानंतर आपण रोज जाऊन विचारत नाही की माझे पैसे बँकेत आहेत, माझ्या पैशाला बँक व्याज देते का. आपल्याला माहिती आहे की बँकेत टाकलेले आहेत, सेफ आहे. तसंच प्रार्थना केल्यानंतर आपल्याला हे माहित पाहिजे की ह्या गोष्टी मी परमेश्वराला सोपवलेल्या आहेत, आणि मला माहिती आहे की तो विश्वास ठेवण्याजोगा देव, तो धोका देणार नाही, तो विश्वासू आहे. हे जेव्हा कळतं ना, तेव्हा आपण परत काळजी करत नाही. बरेचसे लोक प्रार्थना केल्यानंतर त्यांची काळजी सुरू होते की समजा जर देवाने नाही केलं, समजा जर नाही झालं, किंवा प्रार्थना केल्यानंतर ते त्यांचे पण प्लॅन, त्यांच्या पण आयडिया घडवून आणायला लागतात. आता ह्याच्या सारखं दुसरं एक वचन आहे नीतिसूत्रे 3, 5 आणि 6 मध्ये, Proverbs 3, 5 and 6. आणि या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. अगदी हा शब्द अंडरलाईन कर.
तू मनापासून नाही, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. म्हणजे कोणती रिझर्व, कोणताही प्लॅन बी, समजा जर देवाने नाही केलं तर मी हे करेन, असा विचार न करता अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. किंवा कोणीतरी सांगितलं प्रार्थना करून घ्या म्हणून प्रार्थना केली असं नाही. अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. सर्व हा शब्द अंडरलाईन कर. तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे देवाचा. म्हणजे आणि मग तो काय करेल सांगितलेलं आहे. म्हणजे परमेश्वर आपल्यासाठी काही करण्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे हे आपल्याला माहित पाहिजे. बरेच वेळेस काय होतं, आपण त्याला सांगतो, ऑर्डर देतो, लोकांना सांगतो माझ्यासाठी प्रार्थना करा, हे करा. पण आपण काय केलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन, प्रार्थनेचं उत्तर मिळण्यासाठी हे आपण करत नाही. आणि मग आपण निराश होतो की मी एवढी प्रार्थना केली, एवढा उपवास केला, एवढ्या लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना केली, काही झालं नाही, अजूनपर्यंत काही झालेलं नाही, काय करायचं. प्रॉब्लेम हा आहे. प्रॉब्लेम देवाच्या साईडने नाही, प्रॉब्लेम आपल्या साईडने. आणि प्रार्थना कशी करायची, विश्वास कसा धरायचा, हे शास्त्रात सांगितलेलं आहे. मनाने काही करायचं आपल्याला मनाने करायची गरज नाहीये. बरेच वेळेस आपण मनाने करतो. मला वाटतं असं केलं तर देव तसं करेल. हे तुम्हाला वाटतं, मला वाटतं. पण देवाला काय वाटतंय, काय केल्याने काय होतं ह्याचे नियम आहेत. प्रार्थनेचे पण उत्तराचे नियम आहेत शास्त्रात. तर यासाठी काय आहे, त्याचं मार्गदर्शन. आज आपण मार्गदर्शनाबद्दल बोलत आहोत. कारण मार्गदर्शन जर मिळालं की हे घर घेऊ का, तो बिझनेस करू का, अमुक व्यक्तीशी लग्न करू का, ह्याच्याविषयी जर मार्गदर्शन मिळालं तरच आपण यशस्वी ठरू. पण जर मार्गदर्शन मिळालं तर आपण भयंकर मोठी रिस्क घेतो. आपल्याला माहित नाही पुढं काय होणार आहे. आपण याच समाधान मानतो की प्रार्थना केली, पण प्रार्थना केली पण त्याची पुढची स्टेप, देवाचं मार्गदर्शन, त्याची इच्छा ओळखून घेतलेली आहे आणि ती मिळू शकते. ती ठराविक लोकांना, पालकांना असं नाही, तुम्हाला सुद्धा. कारण तुम्ही पण त्या देवाच्या, त्याने तुम्हालाही त्याचा आत्मा दिलेला आहे. पण कसं मिळवायचं हे माहीत नसल्यामुळे मिळत, कसं मिळवायचं माहीत नसल्यामुळे लोक रेडीमेड पाळक किंवा सेवक शोधतात की कोणाची प्रार्थना देव ऐकतो, कोण प्रार्थना करणार आहे, आणि मग त्यांना आपल्या रिक्वेस्ट पाठवतात. पण हे ख्रिस्ती जीवन नाही. आपण प्रत्येकाने देवापासून मिळवलं पाहिजे, त्याच्यामध्ये चाललं पाहिजे. चाललं हे ख्रिस्ती जीवन. म्हणून या मालिकेचं नाव आहे देवाच्या वचनाच्या भूमीतून चालताना. रोज आपण वचन वाचतो, ती वचनाची भूमी आहे आणि त्याच्यातून रोज आपण चालत आहोत. तुम्ही चालत आहे, मी चालत. पण चालताना कसं चालायचं आणि ज्या भूमीवर पाऊल ठेवलं ज्या वचनावर, त्या वचनात लिहिलेलं कसं मिळवायचं हे या सिरीज मध्ये मी तुम्हाला सांगत आहे. तर तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर. 3 गोष्टी सांगितल्या. अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेवणं, आपल्या बुद्धीवर अवलंबून न राहणं आणि सर्व मार्गात त्याचा आदर करणं. सर्व म्हणजे किती? सर्व. बहुतेक नाही की आता खूप अवघड आहे, आता हे प्रार्थनेनेच होईल, बाकीचं मी करू शकतो असं नाही. सर्व बाबतीत त्याचा आदर करणे म्हणजे तो तुझा मार्गदर्शक आहे. म्हणजे त्यांनी हे अटी दिलेल्या आहे की तू जर हे असं केलं तर मी तुला मार्गदर्शन करेन. याचा उलट अर्थ असा की त्याच्या वचनाप्रमाणे जर आपण नाही केलं तर आपल्याला मार्गदर्शन मिळणार नाही. आपण नेहमी कोणीतरी शोधू की कोण माझ्यासाठी प्रार्थना करून मार्गदर्शन करेल. म्हणजे मग तो म्हणतो हे केल्यानंतर की परमेश्वर तुला मार्ग दाखवी, मार्गदर्शक. आपल्या जीवनात हो, दैनंदिन परिस्थितीत हो, समस्यात काय निर्णय घ्यायचा, काय करायचं, काय नाही करायचं, कोणाचं ऐकायचं, कोणाचं, ह्याबद्दल तो आपल्याला मार्गदर्शन करेल. तर ह्या 3 कंडिशन, 3 अटी आहे. मनापासून त्याच्यावर भिस्त ठेवणं, आणि ज्यावेळेस आपण मनापासून त्याच्यावर भाव ठेवतो ना, त्यावेळेस नेहमी आपल्या मनात एक प्रकारची शांती असते. आपण परत काळजी किंवा विचार करत बसत नाही. पण जर आपण प्रार्थना केल्यावरही जर काळजी करतोय, चलबिचल होते, अस्वस्थ,
म्हणजेच याचा अर्थ आपला मनापासून आपण त्याच्यावर भाव ठेवलेला नाही. आणि जर ठेवू तर असं होणार नाही. दुसरी कंडिशन जी आहे, दुसरी अट, ती म्हणजे आपल्या बुद्धीवर अवलंबून न राहणे. की किरकोळ गोष्टीसाठी काय प्रार्थना करायची, हे मी हँडल करू शकतो, ते त्यांना विचारू शकतो, ते माझं काम करतील, हे माझं काम करतील. म्हणजे आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतो. किंवा बुद्धीवर अवलंबून राहणं म्हणजे प्रार्थना केल्यावर सुद्धा जर लवकर झालं नाही, आपल्या मनासारखं झालं नाही, तर आपण ठरवणं की मी असं असं करेल. म्हणजे आपल्या बुद्धीवर अवलंबून राहणं की देवाने उत्तर दिलं तर हे असं दिलं पाहिजे. याचा अर्थ आपण त्याच्यावर अवलंबून नाही. बरेच वेळेस आपल्या अपेक्षेप्रमाणे ते उत्तर आपल्याला मिळत नसतं. आणि ज्यावेळेस आपण असं करतो, आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतो, प्लॅन बी तयार करतो, त्यावेळेस काय होतं माहितीये का? देवाचं जे मार्गदर्शन आहे, देवाची जी इच्छा आहे आपण ओळखू शकत नाही. आपण द्विधा मनस्थिती असतो. आणि असंख्य देवाचे लोक आज द्विधा मनस्थितीत आहेत. ते निर्णयापर्यंत येतात पण निर्णयच घेऊ शकत. नक्की काय हे त्यांना शेवटपर्यंत कळत नसतं. नेहमी त्यांना कोणावर तरी अवलंबून राहावं लागतं, कोणाला तरी विचारावं लागतं की मी काय करू, असं असं आहे मला सांगा. म्हणजे काय की देवाच्या अटी जर पूर्ण केल्या नाही तर मार्गदर्शन मिळत नाही. आणि मार्गदर्शन जर मिळालं नाही तर आपल्याला दुसरं कोणीतरी शोधावं लागतं, दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. म्हणजेच याचा अर्थ असा, देवाचं मार्गदर्शन त्या सर्व मार्गात त्याचा आदर करणं म्हणजे प्रत्येक बाबतीत त्याच्यावर अवलंबून राहणं, प्रत्येक बाबतीत प्रार्थनापूर्वक करणं. मी हे करत आलेलो आहे. मी कधी रिस्क घेत नाही. जेव्हापासून मला हे सत्य कळलंय, मी रिस्क घेत नाही. जरी मी करू शकलो तरी मी त्या गोष्टीसाठी प्रार्थना करतो. आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो, ती छोटी गोष्ट असो मोठी असो, तेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपल्या स्वर्गीय पित्यावर अवलंबून आहोत हे आपण त्याला दाखवतो, बारीक सारीक गोष्टीसाठी. आणि त्याच्याने तो आनंदित होतो की आपण पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून, मनाने काही करत नाही, प्रत्येक गोष्ट त्याला विचारून करतो. तुमच्या मुलांनी जर प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारून केली तर तुम्हाला किती आनंद होतो की मला विचारल्याशिवाय, काही स्त्रिया मला विचारल्याशिवाय माझा मुलगा काहीच करत नाही, प्रत्येक गोष्ट विचार. म्हणजे किती वेगळा आनंद असतो की तो पूर्ण त्याला माझ्यावर भरोसा आहे, तो प्रत्येक गोष्ट मला विचारून करतो. तसं देवाला काय वाटत असेल विचार करा की जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट त्याला विचारून प्रार्थनेत तो मार्गदर्शन घेतो, छोटी असो की मोठी असो, लोकांना जरी वाटलं हसण्यासारखं, तरी आपल्याला माहिती आहे की आपण, आपला तो पिता आहे आणि आपण त्याच्यावर आहोत. आपण रिस्क घेत नाही, सैतानाला चान्स देत नाही अडवायला, आपले आशीर्वाद अडवायला, लोकांना चान्स देत नाही प्रॉब्लेम करायला. म्हणून त्याच्यावर भाव ठेवणं याचा अर्थ. दुसरी गोष्ट याचा अर्थ असा की जे काही त्यांनी आजच्यापर्यंत केलेलं आहे, दिलेलं आहे, त्याची आठवण करू, त्याचे आभार मानणे, कृतज्ञता व्यक्त करणे. बरेच वेळेस साक्ष म्हटले की लोक एकदम हँग होतात, ब्लँक होतात की आता काय बोलायचं. अरे तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलं आतापर्यंत, जे काही दिलं, जे काही केलं त्याच्याबद्दल आभार मान, थँक्यू म्हणा. तर आभार मान की कोणतीही परिस्थिती असली, कसंही घरातलं वातावरण बाहेरचं वातावरण असलं, जीवनात कोणत्याही परिस्थिती, तरी तो माझ्या बरोबर आहे, त्याचा आत्मा त्याने मला दिलेला आहे, तो मला कधी सोडत नाही. ह्याच्या भिस्त ठेवून स्वस्थ राहा. बाहेर तिकडं काही हो, मी देवाच्या हातात आहे, त्याच्या हातातून मी पडू शकत नाही. त्याला माहिती आहे काय चाललेलं आहे, काय झालेलं आहे, पुढं काय होणार आहे. हा विश्वास, हा भरोसा म्हणजे त्या सर्व मार्गात त्याचा आधार करणं. जे काही त्याने केलेलं आहे, दिलेलं त्याबद्दल त्याचे आभार मान. तो विश्वासू आहे, तो धोका देत नाही म्हणून त्याचे आभार मान. तो विश्वासू दैव आहे. त्याने आतापर्यंत कितीतरी प्रार्थनेचे उत्तर दिले लायक नसताना. आपण देवापासून दूर गेलो तरी त्याने क्षमा केली, याच्याबद्दल आभार मान. आपल्याशी तो जसं वागला नाही म्हणून त्याचे आभार मान. की आपण शिक्षेच्या लायक होतो, भरकटत होतो, भरकटलो, तरी त्याने दया केली म्हणून आभार मान. म्हणजे सर्व मार्गात त्याचा आदर करणं. आणि मग ह्या गोष्टी केल्यानंतर
गॅरंटी आहे, त्याची प्रॉमिस आहे की तो काय करेल, तो तुझा मार्गदर्शक होईल, गाईड. मार्गदर्शक होईल, नुसतंच मार्गदर्शन करेल नाही, की तो गाईड तुमच्या बरोबर राहील, है ना. एखाद्या फॉरेन किंवा एखाद्या नवीन ठिकाणी आपण जेव्हा जातो, त्या ठिकाणी आपल्याला माहिती नसते, गाईड असतात आणि मग ते सांगतात तिथं असं झालं, तिथं तसं झालं. आणि मग त्यांच्या मागं आपण चालतो, लोक चालतात, कारण त्यांना मार्ग माहीत असतो, त्यांना सर्व माहीत असतं. तसं परमेश्वर म्हणतो की नुसतंच मार्गदर्शन करेल नाही, की ह्या वचनात सांगितलेलं आहे की तो परमेश्वर आपला मार्गदर्शक होईल, गाईड होईल. आता विचार करा, दोन रीतीने आपण एखाद्या ठिकाणी जाऊ शकतो. एक तर आपण गुगल मॅप लावून की कोणता रस्ता, कुठं वळण आहे, कुठं आहे, किती लांब आहे ते, त्या मॅपवरून, नकाशावरून. दुसरा मार्ग आहे की ज्या गावाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते ठिकाण माहीत असलेली व्यक्ती आपल्या गाडीत आपल्या बरोबर असते. आता कोणतं चांगलं? मॅप लावून जाणं चांगलं, की ज्या व्यक्तीला रस्ता माहित आहे, जो गाईड आहे, तो आपल्या संगती घेऊन चालतो? अर्थातच ज्या व्यक्तीला माहित आहे रस्ता, तो गाईड आपल्या सोबत असतो. आणि परमेश्वर म्हणतो की मी तुझा गाईड होईल, मी तुझा मार्गदर्शक होईल. आणि जेव्हा तो आपल्याला गाईड होतो ना, आपल्याला कोणाची गरज पडत नाही, की कोणत्याही परिस्थितीत काही जरी झालं तरी आपल्याला माहिती आहे की आपण, आपला गाईड आहे, आपला मार्गदर्शन, आपण त्याला विचारतो की काय करू. तो आपल्याला सांगतो की असं कर, तसं करू नको, आणि आपण त्याचं ऐकतो. आपल्याला कोणी काहीतरी सांगून फसवण्याची गरज नाही. म्हणून जर त्याचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर ह्या अटी, ह्या वचनात जे सांगितले ते करा, आणि मग तुम्हालाही अनुभव येईल, जसं मी आजपर्यंत घेत आलो, की परमेश्वर नक्की आपल्याला चालवतो, मार्गदर्शन करतो, प्रत्येक बाबतीत तो चालवतो. म्हणजे आपण कोणत्याही गोष्टीची जेव्हा रिस्क घेत नाही, आणि कितीतरी प्रॉब्लेम जे होणार असतात ते होत नाही, ते आपण टाळू शकतो. बरेच वेळेस लोक प्रॉब्लेम झाल्यावर प्रार्थना करतात, पण मी म्हणतो अगोदर जर प्रार्थना केली तर ते प्रॉब्लेम होणारच नाही. प्रॉब्लेम झाल्यावर कोणी प्रार्थना करेल? पण जर देवाच्या मार्गदर्शनाने चाललं तर कितीतरी प्रॉब्लेम होणारच नाही, कितीतरी चुकीचे निर्णय होणारच नाही, फसवणूक होणारच नाही. तर आपली वेळ आज इथे संपलेली आहे. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. ही